In last lecture we have seen vertical circular motion under gravity. In that we have seen the mass tied to a string and the mass tied to a rod. Now in this lecture we will see the moment of inertia as the analogous quantity for mass. लक्षात आहे, moment of inertia as an analogous quantity for mass. आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. सपोज दॅट तुम्ही रोज बघितलं असेल, आपण दरवाजा ओपन करतो किंवा क्लोज करतो. ज्यावेळी दरवाजा आपण ओपन करतो किंवा क्लोज करतो त्यावेळेला आपण त्या दरवाजाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट देतो. When we open the door we give the certain amount of angular displacement to that door. आता आपण जेव्हा दरवाजा उघडतो किंवा बंद करतो त्यावेळेला आपण जे एफर्ट लावतो हे एफर्ट कुणावर डिपेंड असतात. आपल्या घराचा दरवाजा असतो छोटा, मोठं मंदिर असेल किंवा असं मोठा वाडा असेल तर दरवाजा मोठा असतो, त्यामुळे तो उघडताना किंवा बंद करताना आपण जे एफर्ट लावायला लागतात ते कुणावर डिपेंड असतील. इट्स बेसिकली डिपेंड्स अपॉन मास. येतं लक्षात. द एफर्ट्स नीडेड टू ओपन द डोर डिपेंड्स नॉट ओनली ऑन मास. फक्त मासवरती डिपेंड राहत नाही, बट इट डिपेंड्स ऑन the perpendicular distance from the axis of rotation. See here, if there is a door, हा दरवाजा आपण उघडतो किंवा बंद करतो म्हणजे आपण त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट देतो. आणि ही अँग्युलर डिस्प्लेसमेंट देताना आपण त्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा हे एफर्ट जे लावतो ते एफर्ट कुणावर डिपेंड राहतात. It depends on the mass of that door as well as the perpendicular distance from the axis where we apply the force. आपण जिथं फोर्स लावतो, ज्या ठिकाणी आपण तो दरवाजा पकडतो तिथून त्या ऍक्सिस पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे आणि त्या दरवाजाचं मास किती आहे यावरती हे एफर्ट्स डिपेंड असतात. येते लक्षात. The efforts needed for these depends not on the mass but also on the perpendicular distance from the axis where we apply the force. Thus, the quantity mass depends not only on mass but also the distance-wise distribution of mass from the axis of rotation. Around the axis of rotation जे mass distribute झाले असेल distance-wise, axis-च्या जवळ असेल पार्टिकल तर mass जवळ असेल, distance कमी असेल. अगदी लांब असेल तर ते डिस्टन्स जास्त असेल. हे सगळ्या डिस्ट्रीब्युशन ऑफ मासचं डिस्टन्स यावरती ही क्वांटिटी डिपेंड असते. क्लियर. इन दिस फिगर वी विल सी देयर इज अ रिजिड बॉडी व्हिच इज रोटेटिंग विथ युनिफॉर्म एंगुलर स्पीड ओमेगा. व्हेन दिस बॉडी रोटेट्स द पार्टिकल्स on this body also performs uniform circular motion around the axis. Consider there is a body having n number of particles. जी रिजिड बॉडी आहे त्या रिजिड बॉडीकडे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. आता या प्रत्येक पार्टिकलचं मास असणार आहे. दॅट इज that body consists of n number of particles having masses m1, m2 up to mn. इतके पार्टिकल्स आहेत, नंबर ऑफ पार्टिकल्स ज्याचं मास आहे m1, m2, m3, m4 and so on up to mn with the respective distance from the axis of rotation. This is m1, m2, mn particles आहेत. प्रत्येकाचं डिस्टन्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून वेगळं आहे. m1 चं डिस्टन्स r1 आहे, m2 चं डिस्टन्स r2 आहे आणि mn या पार्टिकलचं डिस्टन्स आहे rn. दॅट इज द नंबर ऑफ पार्टिकल्स हॅविंग मासेस m1, m2, m3 so on up to mn with the respective distances r1, r2 up to rn. येते लक्षात. These are number of particles having masses m1, m2, m3 up to mn with the respective distances r1, r2, r3 with the respective distances rn. As this body rotates, all the particle performs angular displacement, angular with angular velocity. This body rotate होते तसंच
पार्टिकल देखील रोटेट होतात बट विथ डिफरंट लिनियर वेलोसिटी. इथं अँग्युलर वेलोसिटी त्या रिजिड बॉडीची ओमेगा आहे, त्याचप्रमाणे जे पार्टिकल्स आहेत ते टोटल बॉडी अँग्युलर वेलोसिटीने मूव्ह होते विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. बट द पार्टिकल परफॉर्म्स different linear velocity. Why? This is because each particle having masses are at different distances from the axis of rotation. प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स एक्स ऑफ रोटेशन पासून वेगळं आहे, त्यामुळे याची लिनियर वेलोसिटी डिफरंट असते पण याची स्पीड अँग्युलर वेलोसिटी मात्र काय असते, सेम असते. आता यावर आपल्याला ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी काढता येते पार्टिकलची. आता कायनेटिक एनर्जी कशी काढतो आपण, 1/2 मास इंटू वेलोसिटी एन व्ही स्क्वेअर म्हणतो आपण. देअरफॉर वी कॅन राइट ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर द फर्स्ट पार्टिकल होतो. एका पार्टिकलसाठी काढून दाखवतो तुम्हाला. दॅट इज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी फॉर द फर्स्ट पार्टिकल K1 is equal to 1/2 m1 v1 square. येते लक्षात. सी आता v म्हणजे वेलोसिटी आहे, तर आपण अगोदर सांगितलं की लिनियर स्पीड वेगळा आहे, अँग्युलर स्पीड सेम आहे बट लिनियर वेलोसिटी इज डिफरंट. पण लिनियर वेलोसिटी कशी काढतो आपण, दॅट इज फॉर फर्स्ट पार्टिकल v1 is equal to r1 ओमेगा, v2 is equal to r2 omega up to vn is equal to rn omega. This is the linear velocity of the particles. म्हणजे आपण बघितलं की बॉडी जरी अँग्युलर वेलोसिटी कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी मूव्ह असेल तरी त्याची लिनियर वेलोसिटी मात्र डिफरंट आहे आणि ही लिनियर वेलोसिटी करतो आपण v is equal to r omega. For the first particle v1 is equal to r1 omega, v2 is equal to r2 omega up to vn is equal to rn omega. Translational kinetic energy of formula kinetic energy 1 is equal to 1/2 m1 v1 square. If you substitute value of v1 we get काय इक्वेशन आपल्याला 1/2 m1 r1 square omega square. This is the translational kinetic energy of the first particle, and the same for the second particle. Kinetic energy for second particle is equal to 1/2 m2 r2 square omega square and so on. Third particle, fourth particle up to n particle. That's why this is the translational kinetic energy. आता यावरून आपल्याला रोटेशनल कायनेटिक एनर्जी काढता येते. रोटेशनल कायनेटिक एनर्जी. आता रोटेशनल कायनेटिक एनर्जी कशी काढतो आपण, द रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट इट इज द सम ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जीज ऑफ द पार्टिकल. या सगळ्या पार्टिकलच्या ट्रान्सलेशनल एनर्जीची सम असते, बेरीज असते. दॅट सम इज नथिंग बट रोटेशनल कायनेटिक एनर्जी. दॅट्स व्हाय रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ द रिजिड बॉडी इज इक्वल टू प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी यांची बेरीज. फर्स्ट पार्टिकल 1/2 m1 r1 square omega square प्लस सेकंड पार्टिकलची ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 m2 r2 square omega square and so on plus 1/2 mn rn square omega square. This is the rotational kinetic energy of the rigid body. If you simplify this equation, we get here is equal to 1/2 आपण कॉमन जर घेतलं, remaining is m1 r1 square plus m2 r2 square plus mn rn square. Again remaining is omega square.
We can write this equation as see here is equal to 1/2 ब्रॅकेट मध्ये टर्म आहे मास इंटू रेडियस आहे म्हणजे दिस इज मोमेंट ऑफ इनर्शिया I is the moment of inertia and omega. तुमच्या लक्षात येते का बघा ब्रॅकेट मध्ये जो टर्म आहे मास इंटू रेडियस रिलेटेड टू मास इट इज रिप्लेस्ड बाय क्वांटिटी I that is omega square. That is I is nothing but I is equal to m1 r1 square plus m2 r2 square plus mn rn square. That is it is the sum of mass into radius. That's why we can write summation I is equal to 1 to n mi I square. This is the moment of inertia. If we see here, if the quantity I is equal to summation I is equal to 1 to n mi ri square, this quantity replaces the mass by moment of inertia I. The mass into radius quantity moment of inertia plus k, and the omega square it replaces the linear velocity v. म्हणजे mass is replaced by moment of inertia I and linear velocity v is replaced by omega. That's why we can write the rotational kinetic energy. Rotational kinetic energy is equal to 1/2 I omega square, and this quantity is analogous to translational kinetic energy (1/2 mv square. म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I omega square and translational kinetic energy 1/2 mv square. Both are analogous to each other. That's why we can say that moment of inertia as an analogous quantity for a mass. And from this equation we say that moment of inertia depends on individual mass of the particles. Moment of inertia could depend on the individual mass of the particle and r the distance, that is distance the distribution the distance of mass from the axis or around the axis. The moment of inertia depends upon individual mass and the distance of mass from the axis of rotation. Understand? Thus here we see the moment of inertia as a analogous quantity for mass.